च्या वतीने जी पत्रकार परिषद घेण्यात आली यात प्रामुख्याने कारण असं होतं, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय चंद्रकांत खैरे साहेब यांना आज या ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। पाठिंबा हा 2 तारखेला देण्यात आला आहे, परंतु पत्रकार परिषद घ्यायचं आणि आमचं प्रचार प्रसार चालू असल्यामुळं परंतु माझे नेते आदरणीय गुरुवर्य दिवंगत नेते गंगाधरजी गाडे साहेब यांचं दुःखद निधन झाल्यामुळं ही पत्रकार परिषद उशिरा करण्यात आली। तर आजच्या प्रसंगी मी एकच सांगेल की ज्या दिवसापासून भाजप सरकार सत्तेत आलेलं आहे त्यांची मोजमिस्त्री खूप वाढत चाललेली आहे आणि संविधान रक्षण हे देश हितासाठी अत्यंत आवश्यक असून राज्य घटनेच्या विरुद्ध कट कारस्थान करणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही सर्व महाविकास आघाडीसोबत आहोत। संभाजीनगर जिल्हा प्रमुख या नात्यानं मी आवाहन करेल की चंद्रकांत खैरे साहेब हे जाताना मागासवर्गीय एससी आपले आहेत आणि ते आपले असल्यामुळे त्यांना प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून आणून द्यायचं आणि विकासाच्या कामासाठी आणि आपले प्रश्न दलितांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी आपल्यातला माणूस संसदेत जाणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेऊन मी माझ्या पत्रकाराच्या माध्यमातून सर्व माझ्या समाजाला माझ्या पक्षाच्या तालुका अध्यक्ष पद कार्यकर्त्यांना सांगेल की खैरे साहेबांना मोठ्या लीडने निवडून आणा। खैरे साहेब आपले आहेत, मागासवर्गीय एससी आहेत हे लक्षात घ्या आणि मोठा ताकदीने कामाला लागा। शेवट पुणे, नाशिक, मुंबई जिथं जिथं रिपब्लिकन युवा मोर्चाचं मोठमोठं संघटन आहे, जिथं ताकदीनं रिपब्लिकन युवा मोर्चा उभी आहे त्या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिला असेल। मग ते पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल, अनेक ठिकाणी आहेत।